अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक महिन्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज कार्तिकी एकादशी आहे। अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरांमध्ये सकाळपासून आज असणाऱ्या या कार्तिकी एकादशीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। कुणी व्रत केलं असेल, कुणी भगवान श्री हरी विष्णूंना अभिषेक घातला असेल, कुणी पंढरपूरला गेलं असेल, कुणी आपल्या आजूबाजूला जी मंदिरं असतात तिथे जाऊन सेवा केल्या असेल, कुणी मंत्र जप केला असेल, तर कुणी व्रत वैकल्य केलं असेल। प्रत्येकाने आपापल्या प्रथेनुसार, प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल, कारण आजचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या एकादशी तिथीचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, कारण आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात शुभ आहे। बघा, आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरात या काही वस्तू जळायच्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला या वस्तूंचा धूर आपल्या घरात करायचा आहे। या वस्तू जर आज तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुम्ही जर देवघरासमोर जाळल्या आणि त्याचा धूर तुम्ही संपूर्ण घरभर पसरवला, लक्षात ठेवा, तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मक शक्ती त्या वस्तूंच्या धुरासोबत घराच्या बाहेर निघून जाईल। जशा ह्या वस्तू आपल्या घरामध्ये प्रज्वलित होतील, तशी त्या वस्तूंमधून पडणारी जो प्रकाश आहे किंवा जी ऊर्जा आहे ती तुमच्या घरात सकारात्मकता आणेल आणि जो धूर पसरेल त्या धुरासोबत तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा, संकट, क्लेश, कलह हे सगळं घराच्या बाहेर जाईल। आता संध्याकाळच्या वेळी म्हणजे 6 ते 7 या दरम्यान आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे, कारण आपण जेव्हाही कापराचे काही विशेष उपाय करत असतो तर ते उतरत्याच काळामध्ये म्हणजे उतरत्याच वेळात आपण करत असतो, कारण उतरती वेळ हे उतारे करण्यासाठी आणि उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते। मी तुम्हाला एकादशीचं सांगते, पण इतर वेळीही मी तुम्हाला सांगत असते की दररोज जशी तुम्ही नित्य सेवा करता, देवघराच्या समोर जसा एकतरी दिवा लावता, देवघराच्या समोर देवांना प्रार्थना करता, त्यासोबत रोज देवघरामध्ये प्लेट ठेवा आणि त्याच्यामध्ये रोज एक कापराची वडी जाळत चला। ज्या घरात दररोज कापूर जाळला जातो त्या घरामध्ये अखंड स्वरूपाने देवांचा वास राहतो, कारण कापूर नकारात्मकतेला, अवलक्ष्मीला, वाईट शक्तींना कधीच घरामध्ये स्थिर करत नाही। कापूर कधीही नकारात्मक शक्तींना घराकडे म्हणजे घरामध्ये जास्त काळ ठेवत नाही। कापरात नकारात्मकता शोषण्याची क्षमता ही खूप जास्त आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही घरामध्ये कापूर जळता तर जसा तो कापूर पेटत जातो, प्रज्वलित होतो, तसा ते आपल्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती त्या कापरामध्ये जळून नष्ट होते, जळून खाक होते। म्हणून रोज एकतरी वडी जी आहे ती कापराची आपल्या घरामध्ये आपल्याला जाळायची असते। आता बघा, आज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर एक मातीची छान पंटी घ्यायची आहे किंवा एखादं मातीचं भांडं असेल ते घेतलं तरीही तुम्ही चालेल। एखादं मातीचं भांडं किंवा एखादी मातीची पंटी तुम्हाला घ्यायची आहे। ही पंटी देवघराच्या समोर किंवा घराचा जो आपला उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या समोर ठेवायची आहे। आता यामध्ये ज्या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगतेय या वस्तू सगळ्या तुम्हाला त्या पंटीमध्ये घालायच्या आहेत। सगळ्यात पहिले तुम्हाला 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत। त्याच्यावरती तुम्हाला थोडे काळे तीळ घालायचे। काळे असतील, सफेद असतील, दोघांपैकी कुठलेही चालतील। एक चिमूटभर कापराच्या वरती तुम्हाला तीळ सोडायचे आहेत। एक चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे। 7 अख्खे काळे मिरी ठेवायचे आहेत। 2 फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं कापूर घालायचं आहे आणि शेणाची गोळी, गाईचं जे शेण असतं या गाईच्या शेणाची अर्धी किंवा एक थोडासा तुकडा असेल तरीही चालेल, हा थोडासा तुकडा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे। आता हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे पेटवायचा आहे। जसा हा कापूर पेटायला लागेल, जसा हा कापूर प्रज्वलित व्हायला लागेल, तसं त्या कापरातून बाहेर एक धूर यायला लागेल।
हा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचा आहे। सगळ्यात पहिले देवघराच्या समोर किंवा घराच्या उंबरठ्याच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली एखादं मोठं प्लेट किंवा काहीतरी भांडं घ्या, आपल्या हातामध्ये ही गोष्ट घ्या आणि संपूर्ण घरभर हे पसरवा। पसरवत असताना तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकतात। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकतात। हा मंत्र म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरभर याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे। जसं हे पेटत जाईल, जसं हे जळून खाक होईल, याची राख होईल, तेव्हा ही राख तुम्हाला एका भांड्यात घ्यायची आहे। एक मग घेतला तरी, अंघोळीचा जो मग असतो तो घेतला तरीही चालेल, घरातून एखादा तांब्या वगैरे घेतला तरीही चालेल। त्यामध्ये ही विभूती घालायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि हे जी पेस्ट तयार होईल, म्हणजे आपण हे जे एकत्र करणार आहोत, तर हे आपल्याला आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घरातील जो समोरचा भाग असतो, तर या समोरच्या भागामध्ये आपल्याला जसं आपण हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरठ्याला करतो, सेम त्याच पद्धतीने हे आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला ही पेस्ट म्हणजे ही जी राख आहे ही पूर्ण अशी लावायची आहे। जसं आपण हळदीचं लेपन लावतो, सेम त्याच पद्धतीने ही राख आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला अशी लावायची आहे। ठीक आहे, मग हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये असणारी जी काही बाधा असेल, नकारात्मक शक्तींचा वास असेल, वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा काहीही बाहेरचं असेल, तर हे सगळं काही नष्ट होईल। ज्याही वस्तू तुम्हाला मी आता सांगितल्या होत्या, ह्या सगळ्या वस्तू नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या आहेत। ह्या सगळ्या वस्तू घरात सकारात्मकता आणणाऱ्या आहेत, लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आहेत, आपल्या घराची भरभराट करणाऱ्या आहेत आणि घरातील वाईट शक्तीला घराच्या बाहेर काढणाऱ्या आहेत। जशा या सगळ्या वस्तू आज या एकादशीला तुम्ही घरामध्ये जाळाल आणि या वस्तूंचा धूर तुम्ही आपल्या घरामध्ये कराल, तुम्हाला असंख्य पटीने याचा लाभ होईल। तुमचं घर जे आहे ते बांधमुक्त होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।